सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी गवताळ अर्थात ग्रासलँड परिसरात भारतात आतापर्यंत सापडलेली सर्वात मोठी 15 वर्तुळांची वर्तुळाकार भूलभुलैया अर्थात लॅबिरिंथ सापडली असून या शोधामुळं सुमारे 2000 वर्षांपूर्वीच्या रोम आणि भारतातील व्यापार संबंधावर नवा प्रकाशझोत पडला आहे. हा महत्त्वपूर्ण शोध पुण्यातील डेक्कन कॉलेज येथील पुरातत्त्वज्ञ सचिन पाटील यांनी लावला आहे. त्यांच्या मते धाराशिव परिसरातून सोलापूर मार्गे महाराष्ट्राच्या नैऋत्य किनारपट्टीकडे जाणाऱ्या प्राचीन व्यापार मार्गावर ही भूलभुलैया रोमन व्यापाऱ्यांसाठी दिशादर्शक चिन्ह अर्थात नेव्हिगेशन मार्कर म्हणून वापरली जात असावी. सचिन पाटील म्हणाले की रोमन व्यापारी भारतात सोनं, द्राक्षारस अर्थात वाईन आणि मौल्यवान अलंकारिक दगड आणत, तर त्याच्या बदल्यात भारतातून मसाले, रेशीम आणि नीळ रंगद्रव्ये घेऊन जात. आतापर्यंत भारतात सापडलेली सर्वात मोठी वर्तुळाकार भूलभुलैया 11 वर्तुळांची होती. मात्र सोलापुरात सापडलेली ही नवीन रचना 50 फूट बाय 50 फूट आकाराची असून 15 वर्तुळांची आहे. तामिळनाडूतील गडीमेडू येथील 56 फूट चौकोनी भूलभुलैया क्षेत्रफळाच्या दृष्टीनं अजूनही सर्वात मोठी आहे. तथापि वर्तुळाकार रचनेत सोलापूरची भूलभुलैया ही भारतातील सर्वात मोठी आणि एकूण क्षेत्रफळात दुसऱ्या क्रमांकाची आहे. या शोधाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली असून UK स्थित कॅल्ड्रोरिया या भूलभुलैयांवर आधारित संशोधन नियतकालिकेच्या आगामी अंकात सविस्तर लेख प्रकाशित होणार आहे. नामवंत भूलभुलैया अभ्यासक जेफ सॉवर्ड म्हणाले की ही भूलभुलैया पारंपरिक क्लासिकल प्रकारातील असली तरी मध्यभागी असलेली स्पायरल रचना ही पूर्णतः भारतीय वैशिष्ट्य आहे, ज्याला चक्रव्यूह म्हणतात. दगडांनी तयार केलेली आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर वर्तुळांची ही रचना भारतातील आजवरची सर्वात भव्य भूलभुलैया आहे. डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व विभागाचे प्रमुख प्राध्यापक PT सहाले यांनी सांगितलं की हा शोध प्राचीन इतिहासातील अनेक संदर्भांना पुष्टी देणारा आहे. कोल्हापूर, कराड आणि तेर अर्थात धाराशिव हा प्रदेश परकीय व्यापाराचं महत्त्वाचं केंद्र होता. तेर येथील ब्रह्मपुरी उत्खननात ग्रीको रोमन सूर्यदेव पोसायडनची मूर्ती आणि पॉलिश केलेला कांस्य आरसा सापडला. सांगली, सातारा आणि सोलापूर परिसरात आढळणाऱ्या भूलभुलैयांमुळं हा संपूर्ण पट्टा ग्रीको रोमन व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाचा रेशीम मार्ग होता हे स्पष्ट होतं. ही प्राचीन रचना प्रथम नेचर कॉन्झर्वेशन सर्कल या स्वयंसेवी संस्थेच्या सदस्यांच्या लक्षात आली. बोरामणी गवताळ सफारी अभयारण्यात ग्रेट इंडियन बस्टर्ड अर्थात तणमोर आणि लांडगा यांच्या निरीक्षणादरम्यान पापाजी जमादार, नितीन अणवेकरी, धनंजय काकडे, भरत छेडा, आदित्य झिंगाडे आणि सचिन सावंत यांना ही दगडांची रचना आढळली. त्यांनी त्वरित याचं दस्तऐवजीकरण करून पुरातत्त्वज्ञ सचिन पाटील यांना कळवलं. स्थळाची पाहणी करताना सचिन पाटील यांनी या रचनेचं महत्त्व अधोरेखित केलं. लहान दगडांच्या विटांनी बांधलेली ही भूलभुलैया वर्तुळांमध्ये सुमारे 1.5 इंच खोलीचा गाळ साचलेला असल्यामुळं शतकानुशतके ही रचना अबाधित राहिल्याचं स्पष्ट होतं. ही रचना इसवी सन पूर्व 1 ते इसवी सन 3 शतकातील क्रीट बेटावरील रोमन नाण्यांवर दर्शवलेल्या भूलभुलैयांशी साम्य दर्शवते असंही त्यांनी नमूद केलं. अध्यात्म, फलनिष्पत्ती आणि ध्यान ही रचना 2400 वर्षांहून अधिक जुनी आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात याच प्रकारच्या पण लहान आकाराच्या 11 वर्तुळांच्या भूलभुलैया आधीही नोंदवण्यात आल्या आहेत. सातवाहन काळात प्रमुख व्यापारी मार्गालगत डोंगराळ भागात या रचना उभारल्या गेल्या असं सचिन पाटील म्हणाले. दिशादर्शनाबरोबरच अनेक संस्कृतींमध्ये भूलभुलैयांची फलनिष्पत्ती, साधना आणि ध्यानाशी संबंध आहे. स्थानिक पातळीवर त्यांना कोडं म्हटलं जातं, तर विविध परंपरांमध्ये चक्रव्यूह, मंचक्र आणि यमद्वार अशा नावांनीही ओळखलं जातं. मग ज्या वेळेला मी ते प्रत्यक्ष पाहण्यासाठी गेलो आणि त्याचे काही छायाचित्र मी काढले,
आणि ते काढल्यानंतर आमच्या वरिष्ठ संशोधकांना त्याच्याबद्दल मी चौकशी केली, तर अनेक लोकांनी सांगितलं की हे कातळ शिल्पाच्या प्रकारामध्ये मोडणारं शिल्प जरी असलं तरी याच्यावर अभ्यास करणारे हे महाराष्ट्रामध्ये फार कमी व्यक्ती आहेत. आणि मग नंतर अनेक लोकांनी मला आदरणीय सचिन पाटील सरांचा मला संपर्क दिला आणि मी त्यांना संपर्क केला आणि त्यांना काही फोटो पाठवले आणि त्यांना विनंती केली की तुम्ही सोलापूरला यावं आणि आमच्या इथं जे सापडलेला हा आमचे स्थानिक भाषेमध्ये ह्याला कलावंतिनीचा कोड म्हणून ते लोक ओळखतात, परंतु हे जे वर्तुळ दिसतात ही अत्यंत महत्वाचे आहेत हे पाहिल्यावर नक्कीच कळतं. तर याच्यावर सखोल संशोधन व्हायला पाहिजे म्हणून तुम्ही एकदा जरूर भेट दिली पाहिजे असं जेव्हा विनंती केली तर त्यांनी काल सोलापूरला आले होते आणि सचिन पाटील सरांनी हे सगळं पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की हे अत्यंत महत्वाचं 15 चक्कर असलेलं हे चक्रव्यूह आहे, जे की दगडाच्या विविध लहान मोठ्या गोट्यापासून बनवलेलं आहे आणि हे साधारण 2000 वर्षामागचं आहे. हे निर्मितीचं कारण त्यांनी असं सांगितलेलं आहे की हे रोम काळातलं आहे. रोमन व्यापारी जेव्हा भारतामध्ये आले होते, जे ज्या ज्या मार्गाने प्रवास करत होते त्यांच्या प्रवासामधला महत्वाच्या पाऊल खुणा म्हणून याची नोंद त्यांनी केलेली आहे.